आणि देवांशीला तर खूप आवडतात तांदळाच्या भाकरी. तिच्यासाठी रोज बनवावं लागतात. कधी चपात्या बनवल्या तर ती खातच नाही, दुसरंच काहीतरी खात फिरते. आणि शाळा आज तिचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आज तांदळाच्या भाकरी तिला द्यावंच लागते. गरमी आहे त्यामुळे पीठ थोडंसं थंड होऊ दिलं, कारण हाताला चटके लागतात. सुरुवातीला नवीन नवीन जेव्हा लग्न झालं तेव्हा मला अशा भाकरी बनवता येत नव्हते, पण पहिल्याच दिवशी शिकले. जेव्हा आईने दाखवलं की अशी उकड घ्यायची, एवढं एवढं पाणी घ्यायचं, प्रमाण दाखवलं, त्याच्यानंतर आता व्यवस्थित येतात बनवता. आमच्या घरच्या तांदळाचं पीठ आहे. शेतामध्ये जे भात पिकवतो आणि नंतर तांदूळ दळून आणल्यानंतर हे पीठ, घरच्या तांदळाचं पीठ जरासं चिकट असतं, ते मळायला खूप हार्ड जातं. आणि जितकं तुम्ही तांदळाचं पीठ मळून घ्याल तितके ज्या भाकरी आहेत त्या सॉफ्ट बनतात. आणि पीठ जर कमी मळलं तर भाकरी संध्याकाळपर्यंत कडक होऊन जातात. आणि जास्त मळलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या मस्त मऊ सॉफ्ट एकदम राहून जातात. दुसऱ्या दिवसापर्यंत त्या खाऊ नाही शकत, खराब होतात. उकड घेतलेली असते त्यामुळे खराब होतात आणि आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही, लगेच आमच्या संपून जातात भाकरी. पीठ चिकट असल्यामुळे मळायला खूप वेळ, असं खाली बसून पीठ मळल्यानंतर व्यवस्थित प्रेस करता येतं आणि व्यवस्थित मळलं जातं. या पद्धतीने सर्व करून घ्यायचा. पीठ मळून तयार आहे आणि आत्ता मी भाकरी लाटणार आहे. जी गोष्ट खाण्यासाठी खूप चांगली असते तिला मेहनत पण खूप घ्यावी लागते, बरोबर नाहीच? आणि भाकरी खायला छानच लागतात.
भाकरी शेकायला खूप वेळ लागतो, तोपर्यंत आपली दुसरी भाकर लाटून रेडी होते. भाकरी जास्तीत जास्त चुलीवर भाजलेल्याच बऱ्या, कारण गॅस जास्त संपतो. ज्यांच्याकडे चूल नसेल, शहरामध्ये राहणारे, मग ते काय करणार. आणि आम्हाला भाकरी अशा 4-5 नाही, भरपूर लागतात, 15-20 लागतात. अजून भाजली पण नाही, माझी दुसरी तयार पण आहे. आणि मी पॅनवरती भाजते, तव्यावरती भाजत नाही. आमच्या घरी खूप सारे तवे आहेत, असे तवे भरपूर आहे, पण मी तव्यावर भाजतच नाही. त्याच्यावर चिपकते, मी जेव्हा पण बनवते तेव्हा चिपकतेच, त्यामुळे नॉनस्टिक पॅनवरती भाजते. भाकर अशी फुगली की जरा बरी वाटते. गाईस, भाकरी बनवून तयार आहेत. हे बघा, पूर्ण टोपलीवरून बनवलं. ओके गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.